प्रवीण दरेकर आपल्यासोबत, आपण त्यांची बातचीत करणार आहोत. सर, कशा पद्धतीनं पाहता? सुषमा अंधारे यांनी तुमच्यावर आरोप केले, तुम्ही जे मुख्यमंत्री सहायता निधीला 55 लाखांचे जे धनादेश दिले होते ते सगळे धनादेश बोगस असं ते म्हणतायत. काय तथ्य आहे यामध्ये? तुमच्या हातामध्ये या सगळ्या कॉपीज आहेत आणि तुम्ही मंत्रालयात देखील पोहोचलेला आहात, काय म्हणावं? सुषमा अंधारे बोगस आहे हे आज पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे आणि त्या ठिकाणी खूप सूक्ष्म आणि लघु झालेले आहेत आणि त्यांच्या डोळ्यावर अंधार आलाय. त्यांनी नीट डोळे फाडून बघावं. मी सगळे चेक आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या जनतेला दाखवतो. हा सिटी लेबर फेडरेशनचा चेक आहे 11 लाखाचा. हा या ठिकाणी 5 लाखाचा मुंबई हाऊसिंग फेडरेशनचा चेक आहे 5 लाखाचा. हा त्या ठिकाणी पूर्व उपनगर जिल्हा फेडरेशनचा चेक आहे 11 लाखाचा. हा चेक आहे पश्चिम उपनगर फेडरेशनचा 11 लाखाचा. हा आहे अखिलेश चौबेंचा 1 लाखाचा. हा आहे महावीर कन्स्ट्रक्शनचा 5 लाखाचा आणि रायगड प्रतिष्ठानचा जो माझ्या आता हातात उपलब्ध नाही हा चेक आहे 5 लाखाचा. म्हणजे 55 लाखाचे चेक इथे आहेत. सुषमा अंधारे एवढी भंगपक असेल असं मला वाटलं नाही. निदान शेतकऱ्यांच्या बाबतीत तरी संवेदनशील पाहिजे. राजकारण करायला आपल्याला खूप वेळ आहे. कुणाच्या कापल्या करंगळीवर लघुशंका न करणारी ही लोक त्या ठिकाणी सकाळी उठलं की आपला भोंगा वाजवतात. एक संजय राऊत आणि ही दुसरी चिवचिव. त्याच्यामुळे मला वाटतं की हे त्यांनी बघावं, चेक क्लिअर होत आहेत की नाही बघावं, नाहीतर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची जाहीर माफी मागावी. नाहीतर तुम्हाला त्या ठिकाणी माफी मागायला आम्हाला भाग पाडू नका. कारण राजकारण करायला काही ठिकाणं असतात, वेळ असतात. आज शेतकरी उद्ध्वस्त झालाय, आज अस्वस्थ आहे. अशा वेळेला मुख्यमंत्र्यांच्या सहाय्यता निधीला मदत होत असताना त्याच्यावर पण त्या ठिकाणी आपण टीका करतोय. मला वाटतं यापेक्षा गचाळ राजकारण असू शकत नाही. पण ज्यांचे वैचारिक मेंदूच सडलाय, राजकारणी बरबटलाय आणि ज्यांच्या डोळ्यावर झापड बांधले, त्या अंधाराला आपण कसं काय प्रकाशाकडे आणू शकतो? अर्धवट माहितीच्या आधारावर हे आरोप झाले तुमच्यावर असं म्हणावं आणि यासाठी आता तुम्ही सुद्धा कायदेशीर कारवाई करण्याच्या तयारीत आहात? नाही, 100% मी वकिलांचा सल्ला घेतो आणि अशा प्रकारच्या गोष्टीत जर कायदेशीर कारवाई करता येते का, गुन्हा दाखल करता येतोय का हे पाहतो आणि जर त्या ठिकाणी ते बसत असेल तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करायची पण मागणी करतो. सध्या विरोधक सत्ताधाऱ्यांवरती विविध प्रकारे आगपाकड करतात असं चित्र तुम्हाला दिसतंय महाराष्ट्रामध्ये. कारण आता महाराष्ट्र काँग्रेसवर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, तक्रार दाखल करण्यात आलेली आहे मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये. त्यांनी भाजप कार्यालयाचं पेटतं चित्र जे ते पोस्ट केलं होतं, या प्रकरणी गुन्हा दाखल झाला. कसं पाहता? मला खूप बालिशपणाचं राजकारण काँग्रेसकडून आणि विरोधी पक्षांकडून सुरू आहे. सरकार ज्या पद्धतीनं विकास करतंय, सर्व विषय हाताळतंय, त्याच्यामुळे उद्विग्नता, अगतिकता, हतबलता आलेली आहे आणि त्यातनं अशा प्रकारे बालिशपणा, बेताल वक्तव्य, निराधार बोलणं हे सर्व स्तरावर त्यांचं सुरू आहे. या ठिकाणी महाराष्ट्रातील जनता त्यांच्या या वागण्याला विटली आहे, ही वस्तुस्थिती. असं सुजय ओवेसी यांनी पण कोल्हापूरच्या सभेमध्ये म्हटलेलं आहे की मोदींना हरवा, एकत्र राहा आणि फडणवीस यांना घालवा. या विधानाकडे कसं पाहता? लोकांनी विरोधी पक्षाला जिरवा हेच त्या ठिकाणी मान्य केलं आहे आणि त्यांना त्या ठिकाणी जिरवलेलं आहे. मोदी साहेब हे निर्विवाद नेतृत्व या देशाचं आहे. आणखी चिरकाल व्हावं अशी देशवासियांची इच्छा आहे. ओवेसीला विचारतं कोण? त्याच्यामुळे मला वाटतं देशवासियांचा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांवर आहे. ते विश्वगुरू होत आहेत आणि राज्यामध्ये देवाभाऊंचं नेतृत्व हे सर्वमान्य लोकमान्य झालं आहे. त्याची असूया या सगळ्या मंडळींना आहे. त्यातनं अशा प्रकारची वक्तव्य येतात. एक शेवटचा प्रश्न आहे. राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्या युतीची घोषणा दसरा मेळाव्यामध्ये होण्याची शक्यता आहे. राऊत म्हणतायत की विचारांचं सोनं लुटलं जाऊ शकतं. कसं पाहताय? जे महापालिका लुटतात आणि ज्याने बाळासाहेबांचा विचार दावणीला बांधलाय, टांगून ठेवलाय, ते कसलं विचाराचं सोनं लुटणार? भ्रष्टाचार करून लुटमार करणारे
विचारांचं सोनं लुटू शकत नाही. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर आपण पाहतोय आपली भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे प्रवीण दरेकर यांनी आणि थेट राऊत यांच्यावर सुद्धा निशाणा साधला. कॅमेरा पर्सन हरीश नेगीसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.